नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत. व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे. सेटिंग स्प्रे. सेटिंग स्प्रेचं महत्त्व, सेटिंग स्प्रे नंतर सेकंड डिप कधी घेतली पाहिजे त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आपण एकंदरीत जर बघितलं या ठिकाणी 48-49 दिवसाच्या आर्लीच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी थॉम्सन व्हरायटीच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत. आपल्यासोबत शेतकरी आहेत. या ठिकाणी गेल्या 5-6 दिवसापूर्वी सेटिंग स्प्रे झाला. साधारणतः 1-2 एम-एम मणी ज्याला आपण म्हणतो, पूर्णपणे मणी अवस्था आल्यानंतर सेटिंग स्प्रे आपण घेतो. आणि तो सेटिंग स्प्रे घ्यायच्या अगोदर ज्या शेतकऱ्यांना भीती वाटते, की गळकूज होते. आता इथं गळ झाली नाही, कूज झाली नाही, तर थिनिंगची गरज आपल्याला या ठिकाणी येणार आहे. परंतु ज्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो नैसर्गिकरित्या गळ आपल्याला करायची आहे, अशा वेळेस जर वातावरण खराब असेल, तर त्यावेळेस थोडीफार थिनिंग करायची वेळ आली तर चालेल. परंतु आपल्याला आपली बाग व्यवस्थितरित्या वाचवता आली पाहिजे. आपण जर या ठिकाणी बघितलं, आता हे जवळ-जवळ 4-5 एमएमची अवस्था आहे. उद्या, परवा या ठिकाणी सेकंड डिप आपल्याला घ्यायची आहे. आता हा घड जर आपण हातात घेतला, अशा पद्धतीने याचा मुटका केला. आता हा पूर्ण दाबून धरलेला तुम्हाला दिसत असेल. आता मी सोडतोय. पूर्ण लुसलुशीत तुम्हाला दिसत असेल. 2 पाकळ्यांमधलं अंतर थोडीफार थिनिंग आपल्याला करावं लागेल. आपल्यासोबत शेतकरी आहेत. दादा आपलं पूर्ण नाव सांगा. शिवाजी वाळू कांडळ, अ, राहणार डोंगरगाव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. आपला मोबाईल नंबर. 965750 9302. आपण सेटिंग स्प्रेमध्ये काय दिलं होतं? म्हणजे पूर्णपणे जे जे 18 ग्रॅम एकरी हो. एजीटेक सीपीपीयू 500 मिली. 500 मिली फक्त. हां. हो. टेक्कॅल 500 ml आणि ॲमिस्टार 200 ml. मित्रांनो नीट लक्षात घ्या, सेटिंग स्प्रे करत असताना आपल्याला प्रामुख्याने जर आपण विचार केला, की साधारणतः बरेचसे शेतकरी गळकुजीला घाबरतात आणि 90% फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये लोंगेशन व्हरायटीमध्ये त्या ठिकाणी 85-90% ला आपण तो सेटिंग स्प्रे देऊ शकतो. त्याचा व्हिडिओ लवकरच तुम्हाला मी देणार आहे. गोल व्हरायट्यांमध्ये घाबरून न जाता पूर्णपणे मणी अवस्था येऊ द्या. आपण सेटिंग स्प्रे दिला त्यावेळेस पूर्ण मणी अवस्था आली होती. हो. मण्यामध्ये प्लॉट आला. मण्यात होता. त्यानंतर आपण सेटिंग स्प्रे दिला. आता याच्या पाठीमागं रिझन काय आहे, की हा जो लुसलुशीतपणा आहे, हा असेल. आपण या ठिकाणी जर बघितलं, या ठिकाणी 8 एमएमची अवस्था काही ठिकाणी जे आर्ली घड आहेत, ही येतीये. आता हा बंच बघितला आपण पूर्णपणे मी मुटका करतोय, कसा आहे वळवतोय. मोडत नाही घड, तुटत नाही. लवचिकपणा जर बघितला तुम्ही, याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सेटिंग स्प्रे घेत असताना पूर्णपणे सेटिंग होत असताना त्यांनी सांगितलं, त्यांना जे शेड्यूल आलं, एकरी त्या ठिकाणी एस-एस मशीन मधून असेल किंवा साध्या ट्रॅक्टरने उलटा-पालटा स्प्रे जरी केला, कितीही पाणी लागू द्या साध्या ट्रॅक्टरनी, त्या ठिकाणी एकरी प्रमाण घ्यायचंय, जीए 18 ग्रॅम घ्यायचंय. त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचंय एकरी 1 लिटर मास्टर ॲग्रोचं टेक कॅल. त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचंय ऑर्चिड क्रॉप सायन्सचं जे सीपीपीयू आहे, ॲजिटेक सीपीपीयू नावाने. बऱ्याचशा वेळा तुम्ही बघत असाल मीडियावर 1 लिटर त्या ठिकाणी 1 लिटरची गरज नाही. फक्त 500 मिली ॲजिटेक सीपीपीयू आपल्याला घ्यायचंय. आणि सोबत तुम्ही ॲमिस्टार सारखं बुरशीनाशक घेऊ शकतात एकरी 200 मिली किंवा आपलं एक्सपोर्टचं काम आहे. ॲमिस्टारचा स्प्रे गेला असेल तुमचा फ्लॉवरिंग स्टेजमध्ये तर रनमॅन त्या ठिकाणी 80 मिली तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला फवारणी करायची आहे युरिया. युरिया 200 ग्रॅम, सल्फर 200 ग्रॅम आणि त्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीने साईज आपल्याला मिळवत राहायची आहे. वेलीचा जैविक, अजैविक ताण आपल्याला घालवायचा आहे. मनी सेटिंग चांगलं होतंय त्या ठिकाणी आपल्याला साईज सेकंड डिपच्या अगोदर आणि सेकंड डिप केल्यानंतर सातत्याने बेरीज साईज आपल्याला चांगली मिळवण्यासाठी युरिया आणि सल्फरचा स्प्रे झाल्यानंतर आपल्याला स्प्रे करायचा आहे. जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं सीवीड आहे, C6 एनर्जी कंपनीचं रेड सीवीड, पहिल्यांदा मार्केटमध्ये आलेलं लाल रंगाचं सीवीड, रेड सीवीड, ॲग्रोगेन 200 लिटरला फक्त 200 मिली घ्यायचं. एकरी 400 लिटर पाण्यामधून 400 एम-एल ॲग्रोगेन. त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचंय पुन्हा एकदा कॅल्शियम चांगल्या दर्जाचं ऑक्साईड फॉर्म मधलं. जरी सेटिंग स्प्रेमध्ये तुम्ही टेक्कॅल टाकलं तरी टेक्कॅल एकदा 500 मिली, 200 लिटरला 200 मिली ॲग्रोगेन. C6 एनर्जी C6 एनर्जीचं जे सीवीड आहे, रेड सीवीड, ॲग्रोगेन नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे. खूप साऱ्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी वापर केलेला आहे. 200 मिली 200 लिटरला ॲग्रोगेन आणि त्याच्यासोबत टेक्कॅल 500 मिली. असा स्प्रे त्याच्यासोबत तुम्ही बुरशीनाशक अँट्राकॉल असेल, Z78 असेल, एखादं बायोलॉजिकल बुरशीनाशक त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकतात. फंगिस्टॉक असेल, ऑर्बिट असेल, कुठलंही एक बुरशीनाशक वापरून ती फवारणी केल्यानंतर युरिया सल्फरच्या फवारणीनंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला फवारणी करायची 13-0-45 500 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, पानांची फोटोसिन्थेसिस
गडाचा हिरवा गारपणा, बेरी साईज आपल्याला मिळवण्यासाठी आपण त्याच्यानंतर त्या ठिकाणी डिपिंग सेकंड डिप ज्या वेळेस करतो, हँड डिपचं आणि एसएसचं प्रमाण दोन्ही प्रमाण तुम्हाला या ठिकाणी सांगतो. शक्यतो सेकंड डिप जर हँड डिप केली, एसएसचा स्प्रे आपण सेटिंग स्प्रे मध्ये दिला आणि त्यानंतर सेकंड डिप हँड डिप मध्ये केली तर 200 लिटर पाण्यामध्ये आपल्याला जीए त्या ठिकाणी घ्यायचा आहे 8 ग्रॅम पर्यंत. नीट लक्षात घ्या 8 ग्रॅम पर्यंत जीए तुम्हाला त्या ठिकाणी 8 ग्रॅम घ्यायचं आहे. त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे मास्टर ॲग्रोचं बिग साईज 500 मिली आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे फिनिक्स हायटेकचं मॅक्सवेल जे होमोब्रॉसनेट आहे. मॅक्सवेल तुम्हाला घ्यायचं आहे 300 ते 400 मिली फक्त 200 लिटर पाण्यामधून. आणि पुन्हा एकदा ॲग्रोगेन तुम्हाला त्या ठिकाणी 200 लिटरला 200 मिली जे सीवीड आहे ते घेऊन आपल्याला सेकंड डिप करून घ्यायची. सेकंड डिप नंतर दुसऱ्या दिवशी अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना आपल्याला भरपूर पाणी त्या ठिकाणी बेड फुटेपर्यंत आपल्याला देऊन घ्यायचंय आणि हे पाणी दिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एकरी 50 किलो 24-24-0 या खताचा वापर आपल्याला ड्रिप मधून करा किंवा ड्रिप खाली 24-24-0 तुम्ही दाणेदार स्वरूपात येतं. रात्रभर जर भिजून ठेवलं व्यवस्थित जर पाणी करून घेतलं तर ड्रिप मधून देऊ शकतात आणि त्यानंतर जर तुम्हाला ड्रिप खाली द्यायचा असेल तर ड्रिप खाली देऊ शकतात. आता तुमची सेकंड डिप हँड डिप झाली. एसएसचं प्रमाण जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर एसएस मशीन मधून स्प्रे करत असताना एकरी त्या ठिकाणी 24 ग्रॅम जीए तुम्हाला घ्यायचा आहे. 1 लिटर बिग साईज घ्यायचं आहे. 500 मिली मॅक्सवेल तुम्हाला त्या ठिकाणी फिनिक्स हायटेकचं घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला 400 मिली ॲग्रोगेन हे जे रेड सीवीड आहे हे 400 मिली आपण घेऊन सेकंड डिप केल्यानंतर तुम्हाला जर अशा पद्धतीने जर दाटी असेल या पद्धतीने लगेच 1 दिवस जाऊ द्यायचा आहे. व्यवस्थितरित्या थिनिंग करून घ्यायची आहे आणि ती थिनिंग केल्यानंतर तुम्हाला फवारणी करायची आहे. 200 लिटर पाण्यामधून फंगिस्टॉक 250 ग्रॅम, बॅसिलस 500 मिली किंवा किटाजिन 400 मिली आणि M45 400 ग्रॅम. एक्सपोर्टचं काम असेल त्या ठिकाणी फंगिस्टॉक 250 ग्रॅम आणि बॅसिलस 500 मिली अशी फवारणी करून घ्या. थिनिंग झाल्यानंतर 2 दिवस जाऊ द्या. मध्ये एखादा ॲग्रेसिव्हा 200 लिटरला 100 मिली स्प्रे करून घ्या. त्यानंतर एक टच स्प्रे देत असताना आपल्याला त्या ठिकाणी जी थर्ड डिप आपण करणार आहोत सेकंड डिप हँड डिप केली, थर्ड डिप आपल्याला 6व्या-7व्या दिवशी करत असताना त्याच्या अगोदर एक स्प्रे करून घ्यायचा आहे. ॲक्रोसिओचा स्प्रे झाला. एखादा कीटकनाशकचा चांगला स्प्रे करत असताना प्रोक्लेम 100 ग्रॅम, आबाशिन 100 मिली आणि त्याच्यासोबत कॉम्बीफर्ट 100 ग्रॅम हे मायक्रोन्यूटन आपण देऊन स्प्रे करून घेतला. 24-24-0 आपण देऊन घेतलं. तिसरी डिप करत असताना आपल्याला बेरी साईज 18-19 जर आपल्याला बनवायची टच स्प्रे न देता शुगर चांगली आली पाहिजे. तिसरा डिपचा स्प्रे आहे एसएस मशीन मधून तो स्प्रे करत असताना आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने गेला पाहिजे. परत एकदा एकरी जीए घ्यायचा आहे 24 ग्रॅम आणि त्या जीए सोबत आपल्याला घ्यायचं आहे एकरी 1 लिटर बिग साईज आणि त्याच्यासोबत सक्षम 1 लिटर आपल्याला त्या ठिकाणी बायोस्टिम्युलंट जे आहे ग्रोस्टारचं सक्षम 1 लिटर घेऊन त्याच्यासोबत आपल्याला द्यायचं आहे डायरेक्टर हे जे सीवीड आहे. जसं मी तुम्हाला ॲग्रोगेन सांगितलं ज्या वेळेस वापरायचंय त्याच वेळेस ते वापरलं गेलं पाहिजे. थर्ड डिप मध्ये आपल्याला डायरेक्टर 1 लिटर घेऊन तो स्प्रे करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जमिनीच्या माध्यमातून एक 4-5 दिवस जाऊ द्यायचे. फॉस्फरस आपल्याला त्या ठिकाणी सुरू करत असताना पहिला फॉस्फरसचा डोस देत असताना आपल्याला एकरी 5 किलो 0-60-20 देऊन घ्यायचंय आणि थर्ड डिप झाल्यानंतर आपल्याला दिवसाआड त्या ठिकाणी 2 स्प्रे 13-0-45 आणि मॅग्नेशियम सल्फेटचे 2 स्प्रे आपल्याला 500-500 ग्रॅम 200 लिटर मधून घ्यायचे. जेणेकरून उकड्या असेल, सनबर्निंग असेल या गोष्टी आपल्या बागेत येऊ न देण्यासाठी या फवारण्या करून घेतल्या. भुरी रोगासाठी आपण सेकंड डिप नंतर ॲग्रेसिव्हा देऊन घेतला. त्यानंतर आपल्याला पोटॅशियम बायकार्बोनेट 500 ग्रॅम आणि सल्फर 200 ग्रॅम अशी एक फवारणी आपण करून घेतली. मिलीबगचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी तिसऱ्या डिप नंतर जाणू शकतो. तिसऱ्या डिप नंतर बेरी साईज कशी वाढवायची किंवा आपल्याला शुगर येऊ म्हणजे शुगरला ज्या अडचणी येतात त्याच्या संदर्भात वेगळा व्हिडिओ मी देणारच आहे. कांदळ साहेब एक प्रश्न तुम्हाला विचारतो. भर पावसामध्ये बाग छाटली. आज 48-49 दिवस आहे. पोंगा स्टेजमध्ये पाऊस होता. त्यानंतर फ्लॉवरिंग स्टेजमध्ये थोड्याफार प्रमाणात दव-बादळ सातत्याने पडत होतं. आपण या ठिकाणी नैसर्गिकरित्या गळकूज न करता सेटिंग व्यवस्थित करून घेतलं. थिनिंगचा थोडासा त्रास होईल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? डॉक्टर किसनचं शेड्यूल एक असं आहे, कमी खर्चात उत्पन्न जास्त खरोखर आहे. हां. स्प्रे खूप कमी आहे. आतापर्यंत मी 2-2 बॅगा माझ्या लिक्विडच्या होत होत्या. हां, हां. तर काहीतरी किलोच्या, अर्धा किलोच्या अशा मापात लिक्विड झालेलं आहे बरोबर. असं. आणि खूप रिझल्ट छान आहे. ते आज काय वाटतं या आता हा गड मी खूप पूर्ण खूप वळवतोय. खूप 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 रिझल्ट दाबून धरतोय. तुटत हो. नाही ना गड. हो, हो. कडकपणा खूप नाही काही खूप नाही. खूप रिझल्ट भारी.
ॲजिटेक असं. सीपीपी पहिल्यांदा वापरलं का तुम्ही? हो, हो. एजिटेक पहिल्यांदा वापरलं. काय वाटलं तुम्हाला? एजिटेक पहिल्यांदा वापरलं, टेक्केल पहिल्यांदा वापरलं. काय असं वाटलं तुम्हाला वापरल्यावर? रिझल्ट खूप छान आहे. म्हणजे असं सीपीपी आणि हो. किंमत पण कमी किंमत आहे. कमी आहे, खर्च कमी आहे आणि दरवेळेस 1 लिटर दुकानदार सुद्धा म्हणते, हां. की 500 मिलीमध्ये काहीच होणार नाही. 500 मिलीत रिझल्ट आला का आणि ऑर्चिड रिझल्ट क्रॉप सायन्स? फुल रिझल्ट आहे तुम्हाला सांगतो असं. मित्रांनो, मी काय ऑर्चिड क्रॉप सायन्सची या असं. ठिकाणी किंवा कुठल्याही कंपनीचं प्रमोशन करत नाही. परंतु 1 लिटर सीपीपी न वापरता ऑर्चिड क्रॉप सायन्स स्वतः सांगतं त्या ठिकाणी मी बऱ्याचशा सोशल मीडियावर बघितलं, की एकरी 1 लिटर वापरलं पाहिजे. पण शेतकऱ्याला जर 500 मिलीमध्ये रिझल्ट येतोय, त्याची किंमत जर अर्ध्याने कमी होते. 500 मिलीत रिझल्ट हो, आला का? 500च मिली वापरेल. रिझल्ट आला ना हो, 100%. रिझल्ट आलाय ना. खूप इथून महत्वाची मागं गोष्ट. 6 वर्ष मी 1 लिटर वापरेली. 1 लिटर सीपीपी असं. वापरायचं. हो, हो. आता असं. अर्धा लिटर अर्धा वापरून लिटरमध्ये सुद्धा आता रिझल्ट हे खूप सगळं छान बंद रिझल्ट. बघतोय ना आपण. हो, हो. आता खूप युरिया result. सल्फरचा स्प्रे दिला थोड्याफार डबल प्रमाणात दिलाय गळ 2 होती. 2 दिवस रेग्युलर दिलेला आहे. युरिया एक सल्फरचा हो. स्प्रे. सुंदर असे गड आहे. आपण हो. कसे वळवले, तरी ते वळते. कसे वळवले वळत आहे. असं. लवचिकपणा जर असा टिकून राहिला आणि हीच ऑर्चिड क्रॉप सायन्सच्या ॲजिटेक सीपीपीची खासियत आहे, की लवचिकपणा त्या ठिकाणी सीपीपी आपण एकरी फक्त 500 मिली जर सेकंड डिपला आपण वापरू शकतो किंवा त्यामध्ये आपण जो काही सेटिंग स्प्रे घेतो त्यामध्ये देखील वापरतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. डाउनी मिल्ड्यूचा जो त्रास शेतकऱ्यांना होतोय, गळकूज होते, त्यासाठी वेगळा व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न अगोदरच केलेला आहे. आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता सेटिंग स्प्रे आणि या सेटिंग स्प्रेमध्ये कशा पद्धतीने आपण एकरी 18 ग्रॅम जीए ॲजिटेक सीपीपी फक्त आणि फक्त 500 मिली. कंपनी तुम्हाला 1 लिटर सांगत असेल, पण मी प्रॅक्टिसेस केला. शेतकऱ्याचा देखील अनुभव आहे, की 500 मिलीमध्ये रिझल्ट जर येत असेल, तर फक्त 500 मिलीच त्या ठिकाणी वापरण्याचा त्या ठिकाणी मानस तुम्ही ठेवा. जर आपली किंमत अर्ध्याने कमी होते, 500 मिलीमध्ये जर 1 लिटरचा रिझल्ट आपल्याला येत असेल, तर चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या खर्चामध्ये देखील कपात होते. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.